हॅलो एव्हरीवन, यूपीएससी आणि एपिक मराठी चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण इथे असा एक इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलेला आहे जो यूपीएससी प्रिलिम्स 2025च्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो आहे मित्रांनो सीसॅट, सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट. दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांच्या ज्यांचं बॅकग्राऊंड मित्रांनो आर्ट्स असेल किंवा बायोलॉजी असेल, म्हणजे शॉर्टकट्स मध्ये ज्यांचं बॅकग्राऊंड नॉन मॅथमॅटिकल असेल, तर त्या विद्यार्थ्यांना सीसॅट हा विषय अत्यंत कठीण जातो व त्या एका विषयामुळे कुठेतरी त्यांचं मेन्स द्यायचं स्वप्न जे आहे ते पूर्ण म्हणजे तसंच राहून जाते. आणि त्यापैकी मी सुद्धा एक विद्यार्थी आहे मित्रांनो, ज्याच्यामुळे सीसॅटमुळे माझं सुद्धा वर्ष तसंच राहून गेलं. पण मी इथे तुम्हाला काही असे पॉइंट सांगणार आहे जे मी यावर्षी स्पेशली सीसॅटला मागच्या 6 महिन्यापासून सीसॅटची अशा प्रकारे तयारी करतोय की जे नक्कीच माझ्यासाठी सरी खूप उपयुक्त ठरली. आणि मी तेच माझी जी स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला इथे शेअर करण्याचा मी प्रयत्न करतो व त्यातून नक्कीच तुम्हाला ती स्ट्रॅटेजी उपयुक्त होईल अशी मी आशा करतो. मित्रांनो, सीसॅट जो आहे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट, यामध्ये पहिले तर आपल्याला एक ओव्हरव्ह्यू याचा माहितीच आहे की जे सीसॅट आहे मित्रांनो, सीसॅट सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट, सीसॅट. ओके, तर हे जे सीसॅट आहे मित्रांनो, हे आपल्याला इथे माहिती आहे की एकूण जे याच्यामध्ये प्रश्न येतात मित्रांनो, हे 80 प्रश्न असतात, बरोबर. आणि प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क्स असतात, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2.5 गुणांचा असतो. ठीक आहे. त्यानंतर एकूण 80 प्रश्न व याचे जे टोटल मार्क्स आहेत हे टोटल मार्क्स असतात 200. ओके, तर सीसॅट हा एक पहिले आपल्याला माहिती असेलच सर्वांना की हा एक क्वालिफाईंग इन नेचर आहे. ओके, क्वालिफाईंग इन नेचर म्हणजे काय की या पेपरमध्ये हा जो पेपर 2 आहे सीसॅट, यामध्ये मिळवलेले गुण आपल्याला प्रिलिम्सच्या कट ऑफ मध्ये कन्सिडर केले जात नाही. म्हणजे आपल्याला फक्त यामध्ये मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स मिळवून आपल्याला हा सीसॅट क्वालिफाय करता येतो. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स म्हणजे काय? मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स शॉर्ट मध्ये लिहितो मित्रांनो, वेळ कमी असल्यामुळे. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स म्हणजे काय की आपल्याला जे माहिती आहे की एकूण 80 प्रश्न जे आहेत यापैकी आपल्याला 27 प्रश्न जे आहेत हे नेट करेक्ट आणणं आवश्यक आहे. म्हणजे 80 पैकी ज्या विद्यार्थ्यांचे 27 प्रश्न नेट करेक्ट बरोबर असतील तो विद्यार्थी यूपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये सीसॅट मध्ये तरी क्वालिफाय झाला असं मानला जातो. ठीक आहे. नेट करेक्टचा अर्थ काय मित्रांनो हे बरोबर समजून घ्या. कारण नेट करेक्ट म्हणजे काय की जितके पण आपण प्रश्न सॉल्व्ह करून त्यामधले सर्व निगेटिव्ह वगैरे निगेटिव्ह वगैरे सगळे कट करून आपल्याला 27 नेट करेक्ट प्रश्न यायला पाहिजे. ओके, तर इथे एक गोष्ट अजून खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहित नसते मित्रांनो की याची जी निगेटिव्ह मार्किंग स्कीम आहे ना ती कशी आहे. निगेटिव्ह मार्किंग स्कीम काय की 1/3 म्हणजे काय मित्रांनो हे बरोबर समजून घ्या. 1/3 म्हणजे काय की समजा आपण समजून घ्या की आपण 7 प्रश्न सोडवले. 7 पैकी आपले 4 करेक्ट आहेत आणि 3 रॉंग आहेत. मग आता बघा समजून घ्या बरोबर. 7 पैकी आपले 4 करेक्ट आहे आणि 3 रॉंग आहे. आता निगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे म्हणजे याचा अर्थ काय की प्रत्येक 3 प्रश्न चुकल्यानंतर एक जो प्रश्न बरोबर आहे तो मायनस होईल. पुन्हा एकदा सांगतो बघा, प्रत्येक 3 प्रश्न चुकल्यानंतर एक जो प्रश्न आपला बरोबर आहे तो मायनस होईल. यालाच 1/3 निगेटिव्ह मार्किंग म्हटले जाते. म्हणजे जर 7 प्रश्नांपैकी तुमचे 4 बरोबर असतील व 3 चुकले असतील तर इथे तुमचे 3च प्रश्न बरोबर मानले जातील. कारण यापैकी 4 पैकी 1 हा निगेटिव्ह होईल कारण तुम्ही 3 इथे चुकवलेले आहेत. म्हणून या 3 प्रश्नांचेच तुम्हाला गुण दिले जातील. ठीक आहे. तर असेच तुम्हाला या 80 पैकी 27 नेट करेक्ट आणायचे आहे. जसे हे 3 आहेत ना, हे 3 करेक्ट, याला 3 ला म्हटलं येईल नेट करेक्ट. ओके, 7 पैकी 3 नेट करेक्ट म्हटले जातील. तर असेच आपल्याला 80 पैकी 27 नेट करेक्ट प्रश्न इथे आणायचे आहेत. ठीक आहे. तर निगेटिव्ह मार्किंगची तुमची जे कन्फ्युजन असेल ते लगेच परीक्षा होण्याच्या अगोदरच दूर करून घ्या. कारण खूप सारे विद्यार्थ्यांना हे 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग मध्ये सुद्धा परीक्षा दिल्यानंतर माहिती पडते की असं निगेटिव्ह मार्किंग होते म्हणून. आणि मी असे नमुने पाहिलेले आहेत, खूप सारे आहेत. म्हणून मी तुम्हाला पहिलेच इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय की निगेटिव्ह नेट मार्किंग काय आहे हे समजून घ्या. आणि हेच जे निगेटिव्ह मार्किंग आहे ना हीच अप्लाय होते कुठे प्रिलिमच्या GS1 मध्ये. त्यामध्ये प्रिलिमच्या GS1 मध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते. ओके, पण तिथे जो आहे तो इथे जे एकूण प्रश्न आहे तिथे 80 आहे तर इथे 100 असतात. ओके, फक्त तो एक फरक आहे आणि त्या पेपरवर आपल्याला कट ऑफ पकडला जातो. ओके, तर जो टॉपिक आपण इथे घेऊन आलेला आहे सीसॅट साठी मित्रांनो जो महत्वाचा आहे ना सीसॅट साठी बघा, सीसॅट मध्ये जे एकूण 80 प्रश्न आहेत
बघा मी जे तुम्हाला इथे सांगतोय व्यवस्थित शांततेने व्हिडिओ स्किप न करता कुठे पहा. जे एकूण 80 क्वेश्चन्स आहेत, 80 प्रश्नांपैकी मित्रांनो हे 80 प्रश्न 3 पार्ट मध्ये डिवाइड केले असतात. ओके, 80 प्रश्न म्हणजे या 80 प्रश्नामध्ये काय काय असते बरोबर समजून घ्या. एक असतो मित्रांनो रीडिंग कॉम्प्रेहेन्शन. रीडिंग कॉम्प्रेहेन्शन म्हणजे काय, ज्याला आपण आपल्या भाषेत म्हणू की साध्या भाषेत उतारा वाचन. एक उतारा दिलेला राहील, ठीक आहे, आणि तो उतारा वाचून आपल्याला दिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायला लागेल, ठीक आहे. त्याला म्हणू आपण रीडिंग कॉम्प्रेहेन्शन. रीडिंग कॉम्प्रेहेन्शन. त्यानंतर राहील मित्रांनो सेकंड जो मोठा पार्ट आहे तो आहे मॅथ्स, गणित. आणि तिसरा जो पार्ट आहे तो आहे रिझनिंग, ज्याला आपण म्हणतो बुद्धिमत्ता चाचणी, ठीक आहे. तर रीडिंग कॉम्प्रेहेन्शन, मॅथ्स आणि रिझनिंग, बुद्धिमत्ता चाचणी, हे जे 3 विषय आहेत, हे 3 विषय मिळून 80 प्रश्न आपल्याला तिथे सीसॅट मध्ये दिसतील. ओके, तर पहिली गोष्ट, आणखी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, हे जे 80 क्वेश्चन आहेत ना, हे बायलिंग्युअल राहतील. म्हणजेच काय, हे क्वेश्चन आपल्याला हिंदी किंवा इंग्लिश या दोनच भाषेत उपलब्ध राहतील. मी तुम्हाला जेव्हा आपण मेन्सची आन्सर रायटिंग सिरीज स्टार्ट केली, तुम्हाला तिथे सुद्धा सांगितलं होतं की प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो, युपीएससी मध्ये जे प्रश्न दिले राहतील ते हिंदी किंवा इंग्लिश मध्ये राहतील. जरी आपलं माध्यम मराठी असेल, आपल्याला ते समजून घ्यावं लागेल, ठीक आहे. पण प्रश्न जो आहे मित्रांनो तो हिंदी किंवा इंग्लिश मध्येच राहील. रीडिंग कॉम्प्रेहेन्शन सुद्धा हिंदी किंवा इंग्लिश मध्ये, मॅथ्स आणि रिझनिंग म्हणजे हे जे 80 प्रश्न आहेत ते बायलँग्वेज राहतील. ओके, तर आपल्याला हे जे 80 प्रश्न आहे यापैकी 27 नेट करेक्ट आणायचे आहेत. ज्या विद्यार्थी नेट करेक्ट 27 येतील त्याचा पेपर क्वालिफाय म्हणला जाईल. आता मग 27 नेट करेक्ट आणायचे कसे बरोबर समजून घ्या. तर पहिले हे समजण्यासाठी आपण हे पाहून घेऊ की हे जे 80 क्वेश्चन आहेत ना, यातले जे रीडिंग कॉम्प्रेहेन्शन आहेत मित्रांनो, हे दरवर्षी जवळपास 27 ते 30 प्रश्न येतात. म्हणजे कमीत कमी 27 ते जास्तीत जास्त 30 या 80 पैकी कमीत कमी 27 ते जास्तीत जास्त 30. ओके, त्यानंतर जवळपास 35 ते 40 प्रश्न, 35 ते 40 प्रश्न असतात मित्रांनो मॅथमॅटिक्सचे. 35 ते 40 प्रश्न असतात मॅथमॅटिक्सचे. आणि आपण म्हणू की रिझनिंगचे 13 ते 15 प्रश्न दरवर्षी रिझनिंगचे असतात. त्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो. ओके, रिझनिंगचे बघा 27 ते 30 रीडिंग कॉम्प्रेहेन्शन, 35 ते 40 मॅथ्स आणि 13 ते 15 रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी. तर आता पहा, एक महत्वाचा विषय असा आहे मित्रांनो की इथे जे रीडिंग कॉम्प्रेहेन्शन आहे ना, रीडिंग कॉम्प्रेहेन्शन ज्यामध्ये 27 ते 30 प्रश्न येतात आणि आपल्याला बघा पाहिजे किती नेट करेक्ट 27 पाहिजे. ओके, तर इथे हे समजून घेणं आवश्यक आहे की हे जे रीडिंग कॉम्प्रेहेन्शन आहे हा एक खूप मोठा रोल प्ले करेल मित्रांनो आपल्याला सीसॅट क्वालिफाय करण्यासाठी. म्हणजेच काय की हे जे 27 प्रश्न आहेत समजून घ्या. फॉर एक्झाम्पल की आपण हे जे 27 प्रश्न सोडवले मित्रांनो, 27 प्रश्न पूर्ण आपण जर सॉल्व्ह केले पॅसेज मधल्या 27 पैकी जर का आपले 21 बरोबर आले, बरोबर समजून घ्या, 21 बरोबर आले आणि 6 चुकले, 21 बरोबर आले आणि 6 चुकले, तर 6 चुकल्यामुळे काय होईल की 1/3 निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे इथे आपले 2 प्रश्न जे आहेत ते मायनस होतील, 2 मायनस होतील. म्हणजे 21 मधून आपले 2 मायनस जरी झाले तरी इथे आपले 19 जे आहे मित्रांनो ते नेट करेक्ट बरोबर येतील ना, बरोबर समजून घ्या. हा एक खूप मोठा रोल प्ले करतो रीडिंग कॉम्प्रेहेन्शन आपल्याला सीसॅट क्वालिफाय करण्यासाठी. आणि मागच्या वर्षी माझी ही चुकी झाली की मी रीडिंग कॉम्प्रेहेन्शन कडे जास्त लक्ष न दिल्यामुळे माझे या पार्ट मध्ये खूप साऱ्या चुका झाल्या, त्यामुळे मी सीसॅट क्वालिफाय करू शकलो नाही. पण या वर्षी मी रीडिंग कॉम्प्रेहेन्शन कडे चांगल्या प्रकारे लक्ष दिल्यामुळे शुअरिटी आहे, एक आशा आहे की यावर्षी मी इझिली हे क्वालिफाय करून घेईल. आणि मी तुम्हाला ते स्ट्रॅटेजी ते शेअर करतोय म्हणून तुम्ही याला शांततेने समजून घ्या. बघा हे जे 27 आहे ना मित्रांनो, तुम्ही जर 27 पैकी 27 जरी सोडवले, कोणीच तुम्ही असो मी असो कुठलाही IITians का असो ना 27 आउट ऑफ 27 रीडिंग कॉम्प्रेहेन्शन मध्ये आणू शकत नाही. आणि मी हे इतक्या गॅरंटीने यासाठी सांगतोय की मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांसोबत भेटतो, विद्यार्थ्यांना भेटतो, बोलतो, ठीक आहे, सर्वांसोबत राहतो. पण प्रत्येकाचं हेच म्हणणं असते की 27 आउट ऑफ 27 इट इज नॉट पॉसिबल इन रीडिंग कॉम्प्रेहेन्शन. दॅट्स वाय आय एम सेइंग दॅट 21 could be correct, 21 could be correct, and if 6 is wrong, then there will be 2 minus question. ओके, आणि जर हे 2 क्वेश्चन मायनस होतील
तरी सुद्धा 19 नेट करेक्ट आपले बरोबर राहतील. आणि आपल्याला पाहिजे किती पहा, मी सांगतोय 27 पाहिजे ना, 19 नेट करेक्ट आपले इथे बरोबर येतील. ओके, आता हे आणायचे कसे, हे थोड्या वेळी सांगतो, पण पहिले मी तुम्हाला इथे ओव्हरव्ह्यू देतोय की 27 पैकी आपले जर 21 आले ना, तरी आपले 19 त्यापैकी बरोबर येऊन राहिले, 6 चुकले तरी. ओके, मग राहिला मित्रांनो मॅथ्सचा पोर्शन. मॅथ्सचा आता बघा 19 आपले इथेच येऊन राहिले. आपल्याला पाहिजेच किती क्वालिफाय करण्यासाठी 6च पाहिजे, 6च पाहिजे. पण आपण बाउंड्रीवर राहून काही उपयोग नाही. ठीक आहे, आपण हे इथे बोलतोय, पण ऍक्च्युअली मध्ये जेव्हा आपण तिथे पेपर द्यायला जाऊ किंवा मग आन्सर की चेक करू, तेव्हा काहीतरी वेगळंच होते. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे. ठीक आहे, हे बोलणं खूप सोपे आहे, पण तिथे ऍक्च्युअली आपण जेव्हा तिथे पेपर देतो, पेपरच्या हॉलमध्ये बसून, ठीक आहे, एक तर 2 तासाचा गॅप असतो मधात जीएस नंतर, आणि 2 तासाचा गॅप नंतर एक तर उन्हाळ्याचा वेळ असतो, खूप सारे उन्हीचं प्रमाण, क्लायमेट चेंज येते, त्याचा आपल्यावर कुठे ना कुठे इफेक्ट होतोच. ओके, तर त्या 2 तासानंतर तिथे बसून हे 21 बरोबर आणणे हे एक खूप मोठं चॅलेंज आहे. हे इथे सांगताना खूप सोपी वाटत आहे, पण तिथे खरंच एक खूप मोठं चॅलेंज आहे, हे मी सुद्धा मान्य करतो. पण हे चॅलेंज जरी असेल मित्रांनो, तरी माझं हे म्हणणं आहे की हे इम्पॉसिबल नाही आहे. हे इम्पॉसिबल यासाठी नाही आहे की जर का आपण याची प्रॅक्टिस केली आतापासून, जरी मित्रांनो 25 तारखेला पेपर आहे, आपण पकडू की जवळपास 20 दिवसच पकडा, जास्तीत जास्त 20 दिवस जरी आपण चांगल्या प्रकारे मित्रांनो याची प्रॅक्टिस केली ना, तर मी तुम्हाला शुअरली सांगतो 21 नाही तरी 19 ते 20 तरी तुमचे बरोबर येतील, म्हणजे येतीलच मित्रांनो रिडिंग कॉम्प्रेन्शन मध्ये. ठीक आहे, रिडिंग कॉम्प्रेन्शन नंतर आपण मॅथ्स कडे वळूया. मॅथ्स मध्ये काय मित्रांनो बघा, मागच्या काही वर्षाच्या पेपरच्या जे मी अनालिसिस केले त्याच्या अनुभवावर सांगतोय. मॅथ्स मध्ये काय मित्रांनो की जे 35 ते 40 प्रश्न आहे ना, यापैकी हा एक जो लेसन आहे ना मित्रांनो, नंबर सिस्टीम म्हणतो आपण याला, नंबर सिस्टीमचे जवळपास दरवर्षी, म्हणजे 2020-21 पासून पाहून राहिलो ना आपण, दरवर्षी कमीत कमी 15 प्रश्न येते मित्रांनो, कमीत कमी. म्हणजे या 40 पैकी 15 प्रश्न तर नंबर सिस्टीमचेच येत आहेत, 40 पैकी 15 प्रश्न. म्हणून हा जो लेसन आहे ना मित्रांनो, संख्या पद्धती आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, या लेसनला खूप चांगल्या प्रकारे करून जाणं आवश्यक आहे आपल्याला. ओके, नंबर सिस्टीम नंतर जर पाहिलं मित्रांनो, दुसरा कोणता लेसन आहे, तर आपण 2 ते 3 लेसन जरी करून गेले ना मित्रांनो, तरी हे पर्सेंटेज असेल एक, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, P&L शॉर्ट मध्ये लिहितो, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, त्यानंतर एक LCM अँड HCF. ओके, LCM अँड HCF, लसावी मसावी. आणि एक आणखी जर आपल्याला करायचंच आहे तर मी इथे सांगेल, परम्युटेशन कॉम्बिनेशन करू नका, कारण इतक्या कमी वेळात परम्युटेशन कॉम्बिनेशन करायला जाल तरी त्यामध्ये फक्त वेळ जाईल. ज्या विद्यार्थ्यांचं परम्युटेशन कॉम्बिनेशन झालं नसेल आणि त्याला असं वाटत असेल की मी आता करून घेईल, तर मित्रांनो परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये पॉसिबल नाही आहे. प्रॉबेबिलिटीला तुम्ही राहू देऊ शकता, परम्युटेशन कॉम्बिनेशनला पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, LCM HCF. आणखी एक जर म्हटलं तर SI अँड CI, म्हणजेच काय, सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे जर तुम्ही हे जे 5 लेसन सांगितले मित्रांनो, 1 2 3 4 5, हे 5 लेसन जरी करून गेले ना, तरी या 40 पैकी 30 प्रश्न मित्रांनो या 5 लेसन मधूनच येतात. आणि मी हे यासाठी इतक्या म्हणजे स्पष्ट सांगतोय, कारण मी मागच्या 4 ते 5 वर्षाच्या परीक्षा CCAT पेपरचं अनालिसिस केलेलं आहे, आणि त्यावरून सांगतोय की हे जे 5 लेसन आहे हे खूप मोठा रोल प्ले करतात. आणि त्यातला त्यात हा नंबर सिस्टीम तर खूप मोठा, म्हणजे 15 प्रश्न तर यातले आहेतच. पहा, हे मी तुम्हाला सांगतोय की असं करायला पाहिजे. ठीक आहे, पण आता जे रिमेनिंग डेज आपल्याकडे आहेत, जे दिवस बाकी राहिलेले आहेत आपले 20 ते 25 दिवस, त्या 20-25 दिवस इतकं करणं तर शक्यच नाही आहे. ठीक आहे, मग इतकं करणं शक्य नाही, म्हणून सांगतोय की एक नंबर सिस्टीम हा जो लेसन आहे, नंबर सिस्टीम आणि पर्सेंटेज, हे जे 2 लेसन आहे, हे 2 लेसन जरी आपण चांगल्या प्रकारे करून गेलो ना मित्रांनो, तरी आपले 8 ते 10 प्रश्न, म्हणजे मिनिमम सांगतो मी तुम्हाला, 40 पैकी 10 प्रश्न तर पकडूनच चला, 10 प्रश्न आपले येतील, म्हणजे येतीलच बरोबर. म्हणून हे 2 लेसन चांगल्या प्रकारे करून जा. आणि ज्याचं मॅथ्स वीक असेल, मी कोणाला सांगतोय ज्याचं मॅथ्स ठीकठाक आहे, ठीक आहे त्यासाठी, पण ज्याचं मॅथ्स वीक असेल, जसं माझं मॅथ्स वीक आहे, म्हणून मी काय करतोय की माझे इकडे 21 तर येतच आहेत. ओके, मला इकडे किती पाहिजे आहेत, जवळपास 6-7 पाहिजे आहेत ना. ठीक आहे, म्हणून मग मी 13 ते 15 जे रिझनिंगचे आहेत ना, फुल फोकस यावर करतोय. म्हणजे जेणेकरून काय होईल की माझं जर मॅथ्स मध्ये मला एक जरी प्रश्न आला नाही या 35-40 पैकी, तरी मला रिझनिंग मध्ये जे 13 ते 15 आहेत मित्रांनो, यामध्ये आउट ऑफ आउट काढायचे आहेत. म्हणजेच काय, 100% शुरिटीने
रिझनिंगचे जे प्रश्न आहेत मित्रांनो, हे 100% शुअरिटी सांगतो मी तुम्हाला की आपण इथे क्वालिफाय करू शकतो. मागच्या वर्षी मी सुद्धा रिझनिंगचे जे 13 प्रश्न आले होते त्यापैकी माझे 11 बरोबर होते, पण रीडिंग कॉम्प्रेजन मुळे माझं सीसॅट कुठेतरी राहून गेलं. ओके, तर रिझनिंगचे जे टॉपिक आहे ना मित्रांनो, हे जे टॉपिक मी तुम्हाला 4 ते 5 टॉपिक सांगतो. इथे जर हे जे तुम्ही केले सी वरून आहे, ते बघा सी वरून एक आहे क्लॉक. ओके, याचे तुम्हाला 1 ते 2 प्रश्न भेटतील म्हणजे भेटतीलच. क्लॉक नंतर बघा एक आहे कॅलेंडर, क्लॉक नंतर कॅलेंडर, याला सुद्धा करून द्या. दरवर्षी येणारे रिपिटेशन टॉपिक आहे क्लॉक, कॅलेंडर. एक आहे क्यूब अँड क्युबॉइड, क्यूब अँड क्युबॉइड. ओके, बघा सी वरूनच आहे. आणि चौथा सुद्धा सी वरूनच आहे, कोडिंग डिकोडिंग, कोडिंग अँड डिकोडिंग. ओके, म्हणजे हे जे 4 लेसन आहेत ना, क्लॉक, कॅलेंडर, क्यूब, क्युबॉइड आणि कोडिंग अँड डिकोडिंग. त्यानंतर एक आणखी टॉपिक आहे मित्रांनो, 1 ते 2 सांगतो तुम्हाला. एक जो प्रत्येक वर्षी एक प्रश्न देतो या 13 पैकी, तो आहे मित्रांनो लेटर सिरीज. या कोडिंग डिकोडिंग पैकीच आहे लेटर सिरीज. लेटर सिरीज म्हणजे जसं बघा हे ए दिलं असतं, मग मधात गॅप असते, मग मधात बी बी सी, असं हे लेटरची सिरीज असते आणि मधात गॅप असते. आपल्याला त्यामध्ये ऑप्शन मधून आपल्याला ती गॅप फिलअप करायची असते, त्याला म्हणतात लेटर सिरीज. ओके, लेटर सिरीज नंतर 2 टॉपिक असे आहेत जे येतात म्हणजे येतातच. एक आहे मित्रांनो डायरेक्शन अँड सेन्स, डायरेक्शन अँड सेन्स, आणि एक आहे ब्लड रिलेशन, ब्लड रिलेशन, ब्लड रिलेशन. ओके, म्हणजे हे जे 3 आणि 4 7 टॉपिक आहे मित्रांनो, या 7 टॉपिकवर आपल्याला या 13 ते 15 पैकी 10 प्रश्न कुठेच नाही. 10 प्रश्न या 7 टॉपिकवर आपल्याला 10 प्रश्न, आणि यातला सगळ्यात जास्त प्रश्न येतील कोडिंग डिकोडिंग वर. कमीत कमी 2 ते 3 प्रश्न दरवर्षी कोडिंग डिकोडिंग वर येतील. म्हणून कोडिंग डिकोडिंगचे जे प्रत्येक पॅटर्न्स आहेत ना मित्रांनो, त्या पॅटर्न्सला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आतापासूनच. कोडिंग डिकोडिंगच्या प्रत्येक पॅटर्नला डोळ्यासमोरून जाऊ द्या, त्याची प्रॅक्टिस करा. कारण याचे 2 ते 3 प्रश्न फिक्सच आहे. क्लॉकचे 1 ते 2, कॅलेंडरचे 1 ते 2, क्युबॉइडचा 1 ते 2, लेटरचा 1 फिक्स, डायरेक्शनचा 1, ब्लड अँड रिलेशनचा 1, म्हणजे असे करून 10 ते 12 प्रश्न या रिझनिंग मधले या 8 टॉपिकवर येतात म्हणजे येतातच. ओके, म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं मॅथ्स कमजोर आहे, जसा मी आता तुमच्यापैकी, तर मग त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा देवाचा सहारा आहे रिझनिंग. ठीक आहे, ज्याला सीसॅट क्वालिफाय करायचंय जास्त लोड न घेता. म्हणजे मॅथ्स जर झालं नसेल, ज्यांनी आतापर्यंत मॅथ्सला हातही लावला नसेल आणि आता एकदम म्हणजे काय करू आणि काही नाही अशी स्थिती झाली असेल, तर मग त्यांनी सरळ काय करायचं की रीडिंग कॉम्प्रेजनला देव मानायचं. ठीक आहे, रीडिंग कॉम्प्रेजनला आणि रिझनिंगला देवदूत. ओके, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की रीडिंग कॉम्प्रेजनचे 27 पैकी 31 बरोबर आणायचे, आणि रिझनिंग मधले हे जे 13 ते 15 प्रश्न आहेत, यापैकी हे जे टॉपिक केले तर मी 100% शुअरिटी सांगतो की यातले 10 प्रश्न आपले येतीलच येतील. म्हणजे हे सरळ 21 + 10 हे 31 पर्यंत जातो. आणि आपल्याला नंबर सिस्टीम मधलं थोडंफार वाचून घ्यायचं, म्हणजे आपलं याच्यातले म्हणजे 35 ते 40 पैकी 4 ते 5 जरी बरोबर आले तरी आपण शुअरली म्हणजे आपण घरी आल्यानंतर कुठली चिंता न करता रिलॅक्स राहू शकतो की आपले नेट करेक्ट 27+ येतीलच येतील. सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो की अटेम्प्ट किती करायचे, नाही का? अटेम्प्ट किती करायचे हा एक असते, की 80 पैकी सर सोडवायचे किती, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. 80 पैकी सोडवायचे किती, तर मी तर हेच म्हणेन की 80 पैकी सोडवायचे किती, मिनिमम मी हेच म्हणेन मित्रांनो की कमीत कमी 50 अटेम्प्ट करणं आवश्यक आहे. 50 अटेम्प्ट करणं आवश्यक यासाठी म्हणतोय कारण खूप साऱ्या कधी आपण मिनिमम अटेम्प्ट करतो, 40 अटेम्प्ट केले समजा, पण त्यातले आपले किती शुअरिटी आहे, आपली ऍक्युरेसी किती आहे, हा सुद्धा एक खूप मोठा पार्ट आहे. ठीक आहे, म्हणून मला असं वाटतं की मिनिमम 80 पैकी जर आपण 50 अटेम्प्ट केले, काही मॅथ्स मधले स्किप झाले समजा, रिझनिंग मला असं मी तर हे सांगेल की रीडिंग कॉम्प्रेजन मधला शक्यतो एकही स्किप करू नका, पूर्ण जे आले असतील तेवढे सोडवा. मॅथ्स मधले स्किप होतील 30, काही रिझनिंग मधले जर असे स्किप झाले समजा, ठीक आहे, तर जसे काही टॉपिक्स आहेत मित्रांनो जे स्किप होतात क्वेश्चन, ज्याला आपण डेटा सफिशियन्सी म्हणतो, तर डेटा सफिशियन्सी जी आहे युपीएससी मध्ये मागच्या काही वर्षापासून त्यातले सुद्धा 5 ते 10 प्रश्न दरवर्षी येत आहे डेटा सफिशियन्सी मध्ये. तर हे जे टॉपिक आहे डेटा सफिशियन्सी असेल, इनइक्वॅलिटी असेल, तर हे टॉपिक जे आहेत मित्रांनो खूप कन्फ्युज करतात. तिथे आपण याची किती प्रॅक्टिस करून गेलो तरी तिथे आपल्याला ते टॉपिक कन्फ्युज करतात. म्हणून त्या टॉपिक्सला आपण अवॉइड जरी केलं तरी आपल्याला 50 असे प्रश्न राहतील मित्रांनो जे आपण सॉल्व्ह करू शकतो, जे डुएबल राहतील. ओके, तर आता हे तर झालं
की आपण या प्रकारे तिथे सीसॅट ला सॉल्व्ह करायचं आहे. पण आता मग हे 21 याची प्रॅक्टिस कशी करायची, हे बघा हे खूप महत्वाचं आहे की याची प्रॅक्टिस आता आपण कशी करू. हे बघा 21 जे आहेत 21 मधले हे बघा रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे जे प्रश्न आहेत मित्रांनो, एकूण 27 to 30 प्रश्न आहे. तर याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस कशी करू शकता, हे बघा काहीच नाही करायचंय. युपीएससीच्या वेबसाईटवर जायचं आणि युपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्यांचे जे पीडीएफ्स आहेत ते डाउनलोड करून घ्यायचे. म्हणजे पेपर्स तुम्ही प्रिंट करून आणा, सरळ सरळ प्रिंट करून आणल्यानंतर काय करा की जसं आता मी तुम्हाला इथे 2024चा त्याची तर प्रिंट करून आणायची आवश्यकताच नव्हती, हा मीच दिला होता, आणि 2023चा. ठीक आहे, तर तुम्ही कमीत कमी मी सांगेल की 2015 पासून 2024 पर्यंत हे जे 9 पेपर होतात, समजा 9 ते 10 पेपर जे होतात, हे पेपर्सची प्रिंट काढून आणा आणि कुठलीच प्रॅक्टिस न करता, काहीच न करता, कुठली टेस्ट सिरीज नाही, काही नाही, फक्त हे जे 9 ते 10 पेपर आहेत, ठीक आहे, या 9 ते 10 पेपरचे जे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहेत, ठीक आहे, ते सॉल्व्ह करा. बस मी हेच सांगेल की ते जे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे ना, म्हणजे जे युपीएससीने दिलेले आहेत, जे पीवायक्यू आहेत ना मित्रांनो, हा एक खूप मोठा रोल प्ले करतो. पीवायक्यू, ओके, हे जे पीवायक्यू आहेत मित्रांनो सीसॅट साठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मी सांगतोय पुन्हा एकदा 2015 ते 2024 पर्यंतचे पूर्णच्या पूर्ण पीवायक्यूज मधले जे पॅसेजेस आहेत ते सॉल्व्ह करा तुम्ही. ठीक आहे, पहा कुठे चुकतंय, काय चुकतंय, ठीक आहे, आणि चुका ज्या काही चुका होत असतील त्या इथेच तुम्ही त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता हे जे पॅसेजेस आहेत, पॅसेजेस, ठीक आहे, पॅसेजेस आपण जरी म्हणतो की हे उतारा वाचन आहे, पण ऍक्च्युअली जो विद्यार्थी तिथे परीक्षा देतो आणि ज्या विद्यार्थ्याला हे माहिती आहे की रीडिंग कॉम्प्रिहेन्शन ऍक्च्युअली मध्ये कसं आहे युपीएससी मधलं, तो विद्यार्थी त्याला काही सांगण्याची आवश्यकताच नाही आहे. ठीक आहे, कारण इथे आपल्याला आपल्या 10वी मध्ये 12वी मध्ये किंवा मग आपण सरळ सरळ जर तुलना जरी केली समजा स्पर्धा परीक्षांसोबत, तर एमपीएससीच्या तुलनेमध्ये जे इथे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मित्रांनो हे खूप वेगळं, अत्यंत वेगळं राहते. म्हणजे आपल्याला पॅसेज पाहून डायरेक्ट उत्तर देताच येत नाही. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतोय की जास्तीत जास्त पीवायक्यू सॉल्व्ह करा, जे युपीएससीने विचारले तेच पॅसेज सॉल्व्ह करा, त्याची आन्सर की डाउनलोड करा, पहिले तुम्ही स्वतःच्या लेवलवर सॉल्व्ह करा आणि मग पहा की तुमचं कुठे चुकत आहे, काय चुकत आहे. ठीक आहे, आता व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी सध्या आता या पॅसेजेसला कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला इथे सांगत नाही, पण यावर सुद्धा मी लगेच 1 ते 2 दिवसात एक छोटा व्हिडिओ घेऊन येईल आणि तुम्हाला मी स्पेशल रीडिंग कॉम्प्रिहेन्शनला पण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो हे तुम्हाला सांगेल. माझ्या काही स्ट्रॅटेजीज आहेत ज्या मी इथे अप्लाय करतो, ज्याच्यामुळे आपण इझिली म्हणजे 21 क्वेश्चन पर्यंत तर जाऊ शकतो. त्या स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर करेन मित्रांनो. ठीक आहे, तर हे झालं सीसॅट साठी एक छोटीशी स्ट्रॅटेजी, छोटीशी पण अत्यंत महत्वाची. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतोय, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन ज्या विद्यार्थ्यांचं मॅथ्स वीक असेल त्यांनी रिझनिंग कडे हे 8 टॉपिक लक्ष द्या. या 8 टॉपिकवर आपला सीसॅट क्वालिफाय होऊन जाईल, म्हणजे जाईल मित्रांनो. ठीक आहे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे जर 21 बरोबर असतील तर पण फक्त रिझनिंगच्या बेसिसवर नाही. ठीक आहे, खूप सारे विद्यार्थी म्हणतात, खूप सारे कोचिंग मध्ये मी पाहिलेलं आहे की सांगतात आपल्याला की 3 जे टॉपिक आहेत सीसॅट मध्ये त्या 3 पैकी तुम्ही कुठल्याही 2 वर कमांड करा. ठीक आहे, मॅथ्सचं असेल तर मग फक्त मॅथ्सच्या बेसिसवरच निघून जाईल, पण असं नाही मित्रांनो. कुठलाच विद्यार्थी कुठल्याही एकाकडे लक्ष देऊन तो सीसॅट क्वालिफाय करू शकत नाही. ठीक आहे, मला असं वाटतं की 3 पैकी ऍटलिस्ट 2 याच्यातले जे टॉपिक्स आहेत, कुठलेही 2, जसं मॅथ्सचं नसेल आपल्याला तर एक रिझनिंग आणि एक रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, या 2 टॉपिकवर आपण चांगली कमांड करून या सीसॅटला यावर्षी क्वालिफाय करू शकतो. ठीक आहे, तर एक छोटा व्हिडिओ मी लगेचच या रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पैकी 27 पैकी 21 आपण कसे काय बरोबर आणू शकतो यावर बनवेल, आणि त्यानंतर रिझनिंग मधले जे छोटे छोटे टॉपिक्स आहेत, ठीक आहे, त्यापैकी मी तुम्हाला 2 ते 3 टॉपिक्स म्हणजे तुमचे 4 ते 5 प्रश्न कशा प्रकारे पीवायक्यू सुद्धा मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दाखवेल. ठीक आहे, तर ओके, भेटूया लगेचच. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पुन्हा एकदा सांगतो, सीसॅट हा एक खूप मोठा रोल प्ले करतो. सीसॅट कडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो, जे चूक मी केली आहे ते तुम्ही करू नका. ठीक आहे, चला तर भेटूया लगेचच एका छोट्या व्हिडिओ मध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन बद्दल काही स्ट्रॅटेजी, काही ट्रिक सांगेल, ज्यामध्ये आपण कमी वेळात एक चांगला पॅसेज कसा सॉल्व्ह करू शकतो. ओके, भेटूया लगेचच. तोपर्यंत जय हिंद.